महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात महिलांवरील आणि चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटना झपाट्यानं वाढताना दिसत आहेत। मालेगावच्या डोंगराळे परिसरात 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि निर्दयी हत्या असो किंवा वाकटे गावातील अल्पवयीन मुलीवर झालेली क्रूर घटना असो, या दोन्ही प्रकरणांनी समाजाला हादरवून टाकले। सुरक्षिततेच्या नावानं दिली जाणारी आश्वासनं, कायद्याची भीती या सगळ्यांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करत या घटना पुन्हा एकदा सांगून जातात की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही तितकाच तीव्र आणि गंभीर आहे। काही दिवसांपूर्वी बदलापूरच्या शाळेत जे घडलं ते केवळ एक घटना नव्हे, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रश्नचिन्ह आहे। दादा दादा म्हणणाऱ्या निरागसतेनं भरलेल्या छोट्याशा मुलीला ज्या शिक्षकाने सुरक्षितता द्यायला हवी होती, त्याच्याच हातातून अत्याचार झाला। या घटनेनं राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। कॅन्डल मोर्चे, आंदोलन, सरकारकडून आश्वासनं, पण दुर्दैवानं ही कहाणी अनेक वर्षांपासून आपण ऐकतच आलो आहोत। पण ही पहिली वेळ नाहीये, याआधी अशा घटना घडल्यात। 2013 मधील मुंबई शक्ती मिलचा सामूहिक बलात्कार प्रकरण आठवतंय? देशभरातून आवाज उठला, आरोपी पकडले गेले, कठोर शिक्षा व्हावी अशी भावना निर्माण झाली, पण 11 वर्षांनंतरही त्या आरोपींना अंतिम शिक्षा झालेली नाहीये। न्यायव्यवस्थेतल्या पळवाटा, गुन्हेगारांना मिळणारे कायदेशीर अवसर आणि प्रकरणांचा वाढणारा कालावधी, या सर्वांमुळे पीडितेला न्याय मिळण्याची प्रक्रिया विकोपाला जाते। समाजाचा रोष शांत होतो, पण पीडितांच्या जखमा ताज्या राहतात। आजही बदलापूरच्या प्रकरणानंतर समाजात तोच प्रश्न पुन्हा घुमतोय। अत्याचार थांबणार कधी? सुरक्षित वातावरण निर्माण होणार कधी? दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार कधी? या संदर्भात अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटवरून संताप व्यक्त करत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांच्या चौरंग शिक्षेचा आदर्श घ्यायला हवा। आजच्या व्यवस्थेत कडक कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी कुठे? वेग कुठे? गुन्हेगारांच्या मनातली भीती कुठे? हीच भीती निर्माण करण्यासाठी शिवकाळात चौरंग शिक्षा ही शिक्षा देण्यात येत असे आणि ती शिक्षा इतकी कठोर होती की अशा प्रकारच्या कुकर्मांचा विचारही कोणी करायचा। तर इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांनी चौरंग शिक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली। ते सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युद्धातील पराक्रमासाठीच ओळखले जात नव्हते, तर त्यांच्या संतुलित, नैतिक आणि कठोर न्यायासाठीही त्यांना आदरानं शरण आलं जात असे। महाराजांच्या नजरेत स्त्रियांवरील अत्याचार हे अक्षम्य अपराध होते। त्यांच्या राज्यात स्त्री सन्मान हा धर्ममान्य नियम होता। शत्रूंच्या स्त्रियांचा सुद्धा आदर केला जात असे। मराठा सैन्याला स्पष्ट आदेश होते की कोणत्याही युद्धात शत्रूची स्त्री असो वा मुलगी, तिला धक्काच लागता कामा नये। हे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा कठोरच असणार होती। इतिहास सांगतो की वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी पहिली चौरंग शिक्षा दिली। रांझाच्या बाबाजी भिकाजी गुजर नावाचा व्यक्ती होता, त्यानं गावातील एका स्त्रीवर बलात्कार केला। त्या काळात बलात्काराला समाजात लाज म्हणून पाहिलं जात होतं, महिलांचा आवाज दाबले जाय। पण शिवछत्रपतींच्या राज्यात असं नव्हतं। महाराजांनी तत्काळ चौकशी केली, बाबाजीचा गुन्हा सिद्ध झाला आणि शिवाजी महाराजांनी त्याला चौरंग शिक्षा दिली। पण ही चौरंग शिक्षा आहे तरी काय? तर गुन्हेगाराचे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करणं, त्यानंतर त्या जखमा गरम तेल किंवा तुपात तळल्या जात, जेणेकरून रक्तस्राव थांबेल। यात माणूस बहुधा जगत नसे, पण जरी जगला तरी आयुष्यभराच्या शिक्षेतून तो कधीच उठू शकत नसे। ही शिक्षा गुन्हेगाराला दिलेला संदेश नव्हता, तो संपूर्ण समाजाला दिलेला इशारा होता की स्त्रीचा मान हा सर्वोच्च आहे, त्यावर कुणी डोळा ठेवला तरी परिणाम नरकाचा मान। पण बाबाजी गुजर हे असं एकमेव उदाहरण नव्हतं। खंडोजी कोपर नावाच्या दुसऱ्या गुन्हेगाराचाही एक हात आणि एक पाय महाराजांनी कलम केले होते, कारण त्यानंही एका स्त्रीवर अत्याचार केला होता। शिवकाळातील न्याय संस्था पक्षपाती नव्हती, भेदभाव नव्हता। तो मंदिरातील पुजारी असो, सामान्य सैनिक असो, अगदी राजघराण्यातील व्यक्ती असो, गुन्हा एकच असे तर शिक्षा देखील तशीच कठोर असे। तर इतक्या कठोर शिक्षांचं आणखी एक भीषण आणि ऐतिहासिक उदाहरण म्हणजे स्वतः छत्रपतींचे मेहुणे सखोजी गायकवाड, मल्लव्वा देसाई या वीरांगना बेलवडीच्या युद्धात आपल्या सैन्यासह शत्रूशी सामना करत होत्या। त्यांचा पती मृत्युमुखी पडला, पण त्यांची लढाई चालू राहिली। नंतर सखोजी गायकवाड यांनी बेलवडी जिंकताना मल्लव्वा यांना कैदेत घेतलं आणि रात्री त्यांच्यावर वाईट नजर ठेवली। शत्रूच्या स्त्रीलाही आदर हा शिवकालीन नियम मोडला गेला आणि तो गुन्हा करणारा महाराजांचा मेहुणाच होता। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षणभरही विलंब केला नाही। त्यांना शिक्षा सुनावण्यात आली की डोळे काढून आयुष्यभरासाठी कारागृहात टाक। हा कठोर निर्णय केवळ कठोर नव्हता, तर न्यायाच्या पवित्रतेचं उदाहरण होता।
नातं कितीही जवळच असलं तरी गुन्हा अपराधच, हे महाराजांनी त्यावेळी सिद्ध केलं. मल्लवा देसाई यांच्या शौर्याचा सन्मान करत महाराजांनी त्यांना सावित्री हा किताब दिला. त्यांचे राज्य परत दिलं. शिवछत्रपतींच्या मांडीत घेऊन त्यांच्या मुलाला दूध पाजण्याचा प्रसंग इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. बलवान पुढे बहिणीचं नातं जुळलं आणि त्यांनी महाराजांचा सुंदर पुतळा तयार केला, जो आजही त्या ऐतिहासिक बंधाचा पुरावा म्हणून उभा आहे. तर शिवकाळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या शिक्षा इतक्या कठोर होत्या की त्या गुन्ह्याला थारा नव्हता. समाजात भीती होती की कायदा फक्त कागदावर नसून प्रत्यक्षात लागू केला जातो. आजच्या काळात कायदा आहे पण अंमलबजावणी आहे का? शिक्षा कठोर आहे पण परिणामकारक आहे का? केस चालतात पण निकालाला वर्षानुवर्ष जातात. हा विलंब गुन्हेगारांच्या मनातील भीती कमी करतो आणि इथेच निर्माण होते ती भयंकर समस्या, जिच्यामुळे गुन्हेगार पुन्हा धैर्यानं गुन्हा करतो. नाशिक मधील मालेगाव मध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला दगडानं ठेचून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चा रंगली की कायदे कडक करा, शिक्षा कठोर करा, पण केवळ कायदे वाढवून चालणार नाही, न्याय तात्काळ पाहिजे. आरोपीला पकडण्यापासून कोर्टाच्या निर्णयापर्यंत संपूर्ण प्रक्रिया वेगवान व्हायला हवी. शिवकाळातील न्यायाची गती, त्याची काटेकोरता आणि गुन्ह्याची स्पष्ट भूमिका आजच्या समाजानं पुन्हा शिकायला हवी. आज चौरंग शिक्षा परत येईल का? कायद्यानं स्वीकारली जाईल का? आधुनिक न्याय व्यवस्था अशा शिक्षांना मान्यता देणार नाही हे स्पष्ट आहे. पण आता जलद, कठोर, निडर न्याय हवा अशी मागणी सध्या सुरू आहे. गुन्हेगाराला अशी शिक्षा व्हावी की त्याला पश्चातापानं जिवंतपणेच मरावं लागेल. शिवकाळातील शिक्षेचा उद्देशही हाच होता की गुन्हे थांबावेत, महिलांची सुरक्षा निर्माण व्हावी.